नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतो. तो विचार करतो की मिसेस सायली रूममध्ये नाही आहेत, इतक्या लवकर खाली गेल्या वाटतं. अर्जुन खाली येतो आणि कल्पनाला विचारतो की मम्मा सायली कुठे आहे. तर कल्पना म्हणते की अरे तेच मी विचारणार होते की अजून सायली कशी खाली नाही आली आहे. विमल म्हणते की हो ना, त्यांना उठायला पण कधी उशीर होत नाही. अर्जुन म्हणतो की आज बहुतेक ती लवकर उठली असेल आणि उशी पांघरून सुद्धा तिने वर उचलून ठेवलंय. कल्पना विचारते की उशी पांघरून वर उचलून ठेवलंय म्हणजे? अर्जुन गडबडतो. अर्जुन कल्पनाला म्हणतो की ते रात्रीची उशी खाली पडते ना, त्यामुळे ते तिने असंच ठेवले, म्हणजे सेट वगैरे करून नाही ठेवले. कल्पना विमलला म्हणते की जरा लॉनमध्ये जाऊन बघ, ती तिथे वॉक वगैरे घेते का. तर विमल म्हणते की नाही, मी आत्ताच तिथे जाऊन आले. कल्पना म्हणते की याचा अर्थ सकाळी लवकर उठून स्वतःचं आवरून ही कुठे बाहेर गेली आहे का. नाही, पण अशी न सांगताही कुठं जाणार नाही ती. अर्जुन विचार करू लागतो की काल मी चिडलो म्हणून मिसेस सायली घर वगैरे सोडून गेल्या की काय, माझी वाट लावतील त्या. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, जरा सायलीला फोन लावून बघ ना. अर्जुन जेव्हा सायलीला फोन लावतो, परंतु सायलीचा फोन हा लागत नसतो. अर्जुनला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सायली कुसुमताईला भेटायला आलेली असते. सायली रडत असते. कुसुमताई म्हणते की अगं अजून किती रडणार आहेस, तुझ्या ह्या रडण्याने त्या अर्जुन सुभेदारला पाझर फुटणार आहे का. सायली म्हणते की कुसुमताई, जर अर्जुन सरांनी ही केस मध्येच सोडली तर आपण काय करायचं. आधीच आपल्याला वकील मिळत नव्हता आणि आता त्यातल्या त्यात अर्जुन सरांचा जर मधुभाऊंवरचा विश्वास उडाला ना, तर मधुभाऊ सुटणारच नाही. कुसुमताई म्हणते की तरीही मी तुला सांगितलं होतं त्या माणसाच्या नादी लागू नको, तरीही तू माझं ऐकलं नाहीस. अगं, ह्या श्रीमंतांची डोकी काही ठिकाण्यावर नसतात, त्यांना हुकी आल्यावर कसंही नाचवतात. मला माहीतच होतं की हा अर्जुन सुभेदार एक नंबरचा निर्दयी आहे. सायली म्हणते की कुसुमताई, जर आपल्याला मधुभाऊंचे पुरावेच भेटले नाही तर. कुसुमताई म्हणते की मधुभाऊंसाठी तू एवढं मोठं पाऊल उचललंय, तुझं आयुष्य पणाला लावलंय, अजून काय हवंय त्या अर्जुनला पुरावा. अर्जुन जर आपली केस सोडायला निघाला तर मी त्याच्या घरासमोर जाऊन उपोषण करणार आहे. त्याच्या घरच्यांनाही कळू दे की त्यांचा मुलगा दुसऱ्याच्या आयुष्याशी कसा खेळतो ते. बघ सायली, आपण दुसरा वकील बघूयात. याच्याकडे अडकून राहणं म्हणजे स्वतःच्याच गळ्यात साप अडकून घेण्यासारखं आहे. सायली म्हणते की पण अगं कुसुमताई, अर्जुन सरांच्या मदतीशिवाय आपण मधुभाऊंना नाही सोडवू शकत. पण परत अर्जुन सरांचा मधुभाऊंवर विश्वास बसायला हवा. कुसुमताई, आपण एक काम करूयात का, आपण मधुभाऊंच्या इथे जाऊन त्यांना विचारूया का तुम्हाला अजून काय आठवतंय ते. कुसुम म्हणते की सगळं विचारून झालंय. सायली म्हणते की अगं पण असं होऊ शकतं ना की एखादी गोष्ट डोक्यातून गेली आणि आता आठवली. कुसुम म्हणते की हो आपण जाऊयात, पण तू कशी येणार. सायली म्हणते की अगं तू जा आतमध्ये, मी बाहेरच थांबेल. कुसुमताई म्हणते की सायली अगं तू शांत हो, हे बघ देवी आई आपल्या पाठीशी आहे, ती तुझं आणि मधुभाऊंचं कधीच वाईट होऊ देणार नाही. कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन, सायलीचा फोन लागला का. तर अर्जुन मनात विचार करत असतो की कुठे गेले ह्या मिसेस सायली. सायली जर आत्ता घर सोडून गेली तर माझ्यासाठी ते अफोर्डेबल नाही आहे. पूर्ण आई लगेच माझं आणि तन्वीचं लग्न लावून देईन. अर्जुन म्हणतो की नाही लागलाय मम्मा फोन, कदाचित ती कुसुमताईकडे गेली असेल, मी त्यांनाच फोन लावतो. तर कुसुमताई आणि सायली तिथून निघत असतात. त्याचवेळी अर्जुनचा फोन कुसुमताईला येतो. कुसुमताई सायलीला म्हणते की हे बघ, तुझ्या चिडक्या बिब्याचाच फोन आहे. सायली म्हणते की आत्ता नको उचलू, आपण नंतर बोलूयात त्यांच्याशी. कुसुमताई कॉल रिसीव्ह करत नाही. अर्जुन म्हणतो की मी एकदा सायलीला पुन्हा एकदा फोन ट्राय करतो. अर्जुन सायलीच्या फोनवर फोन करतो, परंतु सायलीचा फोन हा घरातच असतो आणि विमल तो फोन आणून देते. पूर्ण आजी अस्मिताला म्हणते की कोणी सांगावं, सगळ्यांना काळजी वाटावी म्हणून त्या मुलीने मुद्दाम ड्रामा केला असेल तर. स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्याची सगळ्यात सोपी ट्रिक, न सांगता अचानक गायब व्हायचं. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी स्टॉप, इथे आम्ही सगळेजण सायलीला शोधण्याचा प्रयत्न करतोय, ती जर सापडली नाही तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो माहिती आहे का तुला. अस्मिता म्हणते की तिला काही झालं वगैरे नसणार आहे, अगदी ठणठणीत बरी असणार आहे ती. पूर्ण आजी म्हणते की एकतर ती मुद्दाम गेली आहे, नाही तर प्रतापच्या बाबतीत तिने जे काही केलं आहे त्याची तिला लाज वाटली असेल. हे घर तिच्या योग्य नाही आहे हे कदाचित तिच्या लक्षात आलं असावं, म्हणूनच तिने तोंड काळं केलं कायमचं. तर अस्मिता म्हणते की वाव पूर्ण आजी, हे ऐकून तर माझ्या कानाला इतकं बरं वाटलंय ना, हे सर्व ना असंच झालं असणार आहे. विमल, तू पटकन शिरा कर, आजचा दिवस आपण मस्त सेलिब्रेट करूयात. तर अर्जुन म्हणतो की अस्मिताताई काय चाललंय, सायलीचा इथं पत्ता लागत नाही आणि तू हे काय बोलतीयस. पूर्ण आजी म्हणते की अस्मिता बाई गप्प बस ग, त्या मुलीला आता शहाणपण सुचलंय, हे पण एक बरंच झालंय. आता बाई तिचं तोंड काय आपल्याला परत बघावं लागणार नाही.
तर कल्पना म्हणते की अर्जुन आता आपण काय करायचं. विमल म्हणते की मला असं वाटतं त्या मंदिरात गेल्या असतील, म्हणजे काकड आरतीला, म्हणूनच त्या इतक्या लवकर बाहेर पडल्या ना. तर अर्जुन म्हणतो की मम्मा आपण वाट बघूया, काहीतरी उपाय नक्की सुचेल. तर इकडे चैतन्य ऑफिसला आलेला असतो. तो गाडीवर असतो आणि मनात विचार करत असतो की साक्षी ही गिल्टी नाही आहे एवढं तर नक्की. तरीही मी तिच्यावर संशय घेतला, ती दुखावली गेली असणार. आता मीच तिला कॉल करायला पाहिजे. तर इकडे चैतन्य साक्षीला कॉल करत असतो, परंतु साक्षी म्हणते की आता तू फक्त मला कॉलच करत राहा, आता तुला माझ्या तालावर कसं नाचवते बघत चैतन्य गडकरी. तर इकडे सायली जेलच्या बाहेर उभी असते. कुसुमताई बाहेर येते. सायली म्हणते की भेटलीस का तू मधुभाऊंना. काय बोलले मधुभाऊ. मला त्यांना भेटूनच दिलं नाही, ते बोलताय की तुमच्या वकिलाला घेऊन या. तू अर्जुनला फोन कर, तोच बघेल आता काय करायचं ते. सायली म्हणते की अगं कुसुमताई मी फोनच विसरले घरी. तर कुसुमताई म्हणते की थांब मीच बोलते, तुझ्यासारखं मुळमुळेपणे बोलणार नाही. कुसुमताई अर्जुनला फोन करते. तर अर्जुन म्हणतो की कधीपासून तुम्हाला कॉल करतोय, तुम्हाला इम्पॉर्टंट कळत नाही का त्याचं. तुमची मैत्रीण सकाळपासून घराबाहेर आहे, तिचा तर काही पत्ताच लागत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का कुठे आहे ती, तुमच्यासोबत आहे का. अर्जुन मुद्दाम नाटकं करत असतो. तर कुसुमताई म्हणते की तुम्हाला सायलीची किती छान काळजी आहे, याचे किती छान नाटक करता हो तुम्ही अर्जुन सर. म्हणजे ती काळजी स्वार्थापोटी आहे. म्हणजे तिने जर कॉन्ट्रॅक्ट तोडलं तर घरच्यांना काय उत्तर द्यायचं याचाच विचार पडला असेल तुम्हाला. अर्जुनच्या मागे कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता असतात, त्यामुळे अर्जुनला जरा ऑकवर्ड वाटत असतं. अर्जुन म्हणतो की सायली तुमच्यासोबत आहे की नाही या गोष्टीचं उत्तर द्या ना तुम्ही मला. कुसुमताई म्हणते की हो माझ्याबरोबरच आहे ती. तेव्हा कुठे अर्जुनच्या जीवात जीव येतो. कुसुमताई म्हणते की आता तरी ती तुमचं लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मोडत नाही, परंतु यापुढे ती मोडणार नाही याची जबाबदारी मी तर नाही घेऊ शकत. त्यामुळे तिच्यासोबत वेडंवाकडं बोलताना जरा विचारच करा. आणि काय हो, काल रात्री काय बोलले तुम्ही, मधुभाऊंच्या विरोधात तुमच्याकडे कुठले पुरावे नाही आहेत, म्हणून सायलीने मध्ये मध्ये बोलू नये, तुमच्या पद्धतीने तुम्हाला काम करू द्यावं. अहो ह्या केससाठी सायलीने किती मोठा त्याग केलाय. एकतर तिने लग्न केलं तर केलं आणि तुमच्यासारख्या माणसासोबत केलंय. अर्जुन म्हणतो की माझ्यासारख्या म्हणजे काय. कुसुमताई म्हणते की तुम्हाला आम्ही खोटारडे वाटतोय का. मधुभाऊ नाटकं करतोय आणि सोबत आम्हीही, असं वाटतंय का तुम्हाला. ती बिचारी सायली मन मारून तुमच्या घरात राहते तर तुम्ही तिला उद्धटपणे बोलता. ती साक्षी निर्दोष आहे असं सांगता, हे ऐकून तिला काय वाटलं असेल. अर्जुन म्हणतो की हे बघा मी असं काही म्हणालेलं नाही आहे. तर कुसुमताई म्हणते मी काय बोलता त्यापेक्षा तुम्ही कसं बोलता हे जास्त महत्त्वाचं आहे अर्जुन सर. कपाळावर आठ्या मारून जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी बोलत असता ना, तेव्हा असं वाटतं की धरणी दुभांगावी आणि त्यात पडून घ्यावं. अहो त्या सायलीने तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याशी लग्न केलं आणि तुम्ही तिच्यावर अविश्वास दाखवताय. तर सायली कुसुमताईला नको नको म्हणत असते, परंतु कुसुमताई काही बोलण्याचं थांबत नसते. तर सायली म्हणते की कुसुमताई परवानगीचं विचार. कुसुमताई म्हणते की अर्जुन सर तुम्ही ते जेलचं काहीतरी परवानगीचं सांगा, इथे केव्हाचं बसलोय आम्ही. अर्जुन म्हणतो की तुम्ही तिथे आहात, तुम्ही तिथे कसे गेले. आणि सायलीच्या गळ्यात तर, आणि त्याचं लक्ष घरातल्यांवर जातं आणि तो म्हणतो की तिला तर तिचा घसा खवखवतोय ना, तिची तर तब्येत बरोबर नाही आहे ना, मग तुम्ही तिथे कशाला गेलात. कुसुमताई म्हणते की हो सायलीच्या गळ्यात अजून तरी तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट मोडेल असं ती काहीही करणार नाही. मी ते परवानगीचं लवकर बघा. तर सायली कुसुमताईला म्हणत असते की अशी परवानगी सोडल्यासारखं काय बोलतीये, जरा नीट तर सांग. कुसुमताई अर्जुनला म्हणते की करताय ना फोन. अर्जुन म्हणतो की हो करतोय आणि मग अर्जुन फोन ठेवून देतो. कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन काय रे, सायली कुसुमताईंकडे आहे का आणि अशी न सांगता का गेली. अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली काल जे झालं त्यामुळे ती खूपच डिस्टर्ब झाली होती, म्हणून मग मधुभाऊंना भेटायला गेली आहे जेलमध्ये. कायमची नाही गेली आहे ती. तर पूर्णा आजी म्हणते की मग सांगून जायला काय झालं होतं. अस्मिता म्हणते की पूर्णा आजी माझ्या मानलेल्या खुनी बापाला मी भेटायला जाते असं कोणती मुलगी सांगून जाईल ग. अर्जुन म्हणतो की कंटिन्यू, तुम्ही तुमचं कंटिन्यू करा, मी येतो. तर इकडे प्रिया आरशासमोर उभी असते. तिने मॉडर्न ड्रेस घातलेला असतो आणि आरशात बघून ती म्हणत असते की तुम्ही कोई हक नाही की तुम इतनी सुंदर दिखो. ती म्हणते की किती छान वाटते ना ह्या कपड्यांमध्ये, नाहीतर रोज ते संस्कारी मुलींचे कपडे घालून मला बोर झालं होतं आणि त्यापेक्षा अजून ते खोटं हसून तर माझा जबडाच दुखायला लागतो. तितक्यातच सुमन दरवाजा वाजवते. तर प्रिया आतून विचारते की कोण आहे. सुमन म्हणते की मीच आहे. तर प्रिया म्हणते की अय्या किती छान ना, मी पण मीच आहे. तर सुमन म्हणते की अगं तन्वी गंमत करतेयस का गं. अगं मी सुमन काकू आहे, नागराज काकांची बायको. प्रिया म्हणत असते की एखादी गाण्यासम्रादीसारखी असं मी अशी हाक मारायची आणि मग नंतर विचारल्यावर असं लांबलचक इंट्रोडक्शन द्यायचं.
प्रिया म्हणते की सुमन काकी थांब, हा उघडते, आणि म्हणत असते की ह्या बाईने सगळा तर मूडच खराब करून टाकला. तर प्रिया पटकन जाऊन कपडे चेंज करून येते आणि दरवाजा उघडते. तर प्रिया म्हणते, मगाशी तू रविराजची भाऊजई, राकेशची आई आणि किल्लेदार परिवाराची सून हे सांगायला तर विसरलीच होती ग. सुमन म्हणते की हो ग, आणि नंतर म्हणते की आज तुझ्या काकूची मस्करी करायचा मूड आहे वाटतं. तर सुमन म्हणते की तन्वी, तुझ्याकडे बघून ना खूप छान वाटतं, म्हणजे अगदी घरीसुद्धा तू किती टापटीप राहते. तुझ्याकडे बघून कोणीही म्हणेल की ही एका संस्कारी घरातली मुलगी आहे. तर प्रिया म्हणते की सुमन काकी, तुला सांगू का, आजकालच्या मुली असे छोटे छोटे ड्रेस घालतात, मला ते अजिबात आवडत नाही. आश्रमात असल्यापासून असे कुर्ते वगैरेच घालते. शेवटी आपली संस्कृती आपणच जपायला हवी ना. अगं पण ती सायली फक्त आश्रमात असतानाच सलवार कमीज घालायची. एकदा की आश्रमाच्या बाहेर पडली तर फ्रॉक काय, जीन्स काय, सगळं काही घालायची. आणि आता बघ किती संस्कारी असल्याचं नाटक करतीये. तिचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळेत. आश्रमात भेटल्यावर मित्रांना काय भेटेल, गळ्यात गळे काय घालेल. एखादा मुलगा समोर जरी आला ना तर माझी मान आपोआप खाली जाते. सुमन म्हणते की तशी गुणाची आहेस ग तू, तर काहीही म्हणा, शेवटी किल्लेदारांचंच रक्त आहे ना. तुला सांगते, माझ्यासमोर जर त्या सायलीसारखं कोणी खोटारडं वागलं ना, मी तर थोबडवूनच काढेल. त्या म्हणते की अगं सुमन काकी, पण तू आली कशाला होती. सुमन म्हणते की आज जेवणामध्ये काय बनवायचं ते विचारायला आले होते. प्रिया म्हणते की काहीही कर, तशी मी आज जेवायलाच नाहीये. सुमन म्हणते की अगं पण चाललीस कुठे तू. तर प्रिया म्हणते की मंदिरात. सुमन म्हणते की अगं जेवणाचं काय. तर प्रिया म्हणते की आता मी मंदिरात चालले ना, तिथेच मला प्रसाद भेटेल. आता तोच माझा नाश्ता आणि तोच माझं जेवण. सुमन म्हणते की खरंच खूप गुणाची आहेस तू. इकडे अर्जुन फोनवर सांगत असतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय. माझे क्लायंट मधुकर पाटील यांना भेटायला 2 बायका आल्यात, कुसुम आणि सायली. तर त्यांना अजिबात मधुभाऊंना भेटू देऊ नका. असं बोलून तो फोन ठेवतो आणि अर्जुन म्हणतो की असं करून तुम्हाला असं वाटतं का तुम्ही माझ्याकडून वाटेल ते करून घ्याल मिसेस सायली. पण तसं अजिबात होणार नाही. तुम्ही जर मला सोडून गेल्या तर एक वेळ मी माझ्या फॅमिलीशी डील करेल, पण जर मी मधुभाऊंची केस सोडली तर तुमचा खूप मोठा लॉस होणार आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन म्हणतो की विचित्र आणि मी. सायली म्हणते की मग जेलमध्ये फोन करून का सांगितलं आम्हाला मधुभाऊंना भेटू द्यायचं नाही म्हणून. अर्जुन म्हणतो की तुम्ही मला न सांगता तिथे गेल्या, मग मी काय गप्प बसणार होतो. सायली म्हणते की म्हणजे तुम्हाला न सांगता गेले म्हणून तुम्ही मला शिक्षा दिली. हाच इगो आहे तुमचा. अर्जुन म्हणतो की माझा इगो नाहीच आहे. सायली म्हणते की आधी फोन करायचा आणि स्वतः सांगायचं, आणि मग नंतर नाही सांगायचं आणि फोनवर मला 4 शब्द ऐकवायचे, आणि मग परत सांगायचं की आता हिला भेटू द्या. इगो नाही तर काय. तर अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला अजिबात ॲन्सरेबल नाही आहे, तुम्ही माझी बायकोच नाही आहे. तर सायली म्हणते की झालं, आली गाडी रुळावर. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.